हॅलो, गुड आफ्टरनून. मी तनुजा अत्तावर. वेलकम टू माय चॅनल तनूज किचन कुक विथ लव. आज आपण बनवणार आहोत एक स्नॅक आहे. चला तर बघूया इन्ग्रेडियंट्स. आपल्याला टिक्कीसाठी लागणारं साहित्य बघूया. हे मी इथे 7 ते 8 बॉईल केलेले पटेटो घेतलेले आहेत. मी म्हटलं 7 ते 8 का, कारण हे 2 जरा छोटे आहेत पटेटो. बॉईल केलेले पटेटो, 2 वाट्या ग्रीन पीस, ही दुसरी वाटी, पाऊण वाटी पुदिना, पाऊण वाटी हरा धनिया, 1 वाटी चिरलेली पालक, 4 हिरव्या मिरच्या आणि 2 आल्याचे तुकडे, धणा पावडर, हळद, गरम मसाला, चाट मसाला, सॉल्ट टू टेस्ट. आपण सर्वात प्रथम हे थोडं क्रश करून घेऊया. रफली चॉप्ड वाटाणा, हे असं आपण रफली चॉप करून घेतलेलं आहे. मी हे पॅन गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण त्याच्यात थोडंसं ऑइल, त्याच्यात थोडेसे जिरे झाले की त्याच्यावर थोडासा कांदा. आपण एकच कांदा घ्यायचा. कांदा थोडा होऊन घेऊया. कांदा खूप जास्त शिजवायचा नाहीये. त्याच्यात घालूया आपण आता पालक. आणि हे अगदी सगळं खूप जास्त शिजवायचं नाहीये, कारण आतलं स्टफिंग पण थोडं क्रंची राहायला पाहिजे. गॅस मीडियम ठेवलाय. पालक आता सॉफ्ट झालाय. त्याच्यामध्ये आपण घालूया पुदिना, हरा धनिया आणि आलं, मिरची आणि ग्रीन पीस, जे आपण रफली ग्राइंड म्हणतो ना मराठीत, ओबड-दोबड. हे झालं टिक्कीचं स्टफिंग. थोडं होऊन द्यायचं, मग त्याच्यात आपण मसाले घेऊ. कारण आता आपण मीठ वगैरे टाकलं तर त्याचं पाणी जास्त सुटेल. हे थोडं सुकं होईपर्यंत आपण पटेटो स्मॅश करू. आता हे सुकं होत चाललंय. आता आपण त्याच्यात ड्राय मसाले घालूया. थोडीशी हळद, 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा टीस्पून चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ. जास्त नाही घातलेलं आहे, कारण चाट मसाला घातलेला आहे आणि त्याच्यात पण मीठ असतं बऱ्यापैकी. अगदी चांगली दणदणून वाफ आल्यासारखी झालेली आहे. आपलं हे मिक्सचर तयार. आपलं हे मिक्सचर आता छान ड्राय झालेलं आहे. त्याच्यात आपण घालूया थोडीशी कसुरी मेथी. मी मगाशी तुम्हाला इन्ग्रेडियंट्समध्ये हे सांगायला विसरले. पटेटो मॅश करताना मी सॉल्ट घातलंय आणि थोडासा हरा धनिया घातला, जो मी वाटीतनं थोडा वगळून ठेवलेला तो. आता आपलं हे मिक्सचर थंड झालेलं आहे. आता आपण टिक्की बनवायला घेऊया. आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया. हे चांगले स्मॅश केलेले पटेटो वळताना थोडं हे पटेटोवर आहे, कसा पटेटो आहे. चिकट असतो, कधी एकदम ड्राय असतो. हे बघ, ही आपली टिक्की तयार आहे. असेच आपण टिक्की वळून घेऊया बाकीचे. ही बघ,
आणि ह्याला आपण शॅलो फ्राय करणार आहोत. थोडं तांदळाच्या पिठाचं रोल करू. हे बघा, हे आपले सगळे टिक्की होतच आहे. सगळे आपले टिक्की झाले. मला दाखव. हे बघा, हे 9 टिक्कीज आपल्या झालेल्या आहेत. ह्या आपल्या टिक्कीज आता तयार आहे. आता आपण ह्याला शॅलो फ्राय करूया राईस फ्लावर आणि थोडंसं चिली फ्लेक्समध्ये. आता इथे आपण राईस पावडर, राईस फ्लावर आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहे. चिली फ्लेक्स एकदम ऑप्शनल आहे ना, कारण हे जरा वरतून असं कोटिंग लागलं ना की जरा दिसायला पण छान दिसतं, म्हणून मी हे केलं. हाताला लावलेलं जे तेल घेतलेलं तेच मी टाकते, कारण आपल्याला शॅलो फ्राय करायचं. आणि 2 तर छोटे बटाटे होते ते घेतलेले, त्याच्यात माझे हे एवढे मोठे 9 पॅटीस बनले. मिक्सचर राहिलं म्हणजे ह्याच्यात एक पराठा होईल. आता हा मी पराठ्यासाठी वापरेन. आपलं हे तेल गरम होईपर्यंत आपण हे रोल करून घेऊया. आणि मी आता सगळ्याच तळत नाहीये, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी 2 फक्त दाखवते, कारण आम्हाला जशा लागतील तसं मी फ्राय करते. तेल गरम आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास प्लीज सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा. आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि जसे आम्हाला लागतील तसे मी फ्राय करते. राईस फ्लावर घातल्यामुळे ते जरा क्रिस्पी होतं. कधी कधी ना हे बटेटो आपण बॉईल घेताना खूप असं पाणी असं बटाट्यामध्ये पण खूप व्हरायटी असते ना, तर कधी कधी तसे येतात. त्यामुळे हे असं करताना खूप मग त्रास होतो. मग जरा ऑइल जरा जास्त हाताला लावायला. तुम्ही नक्की करून बघा, खूप तुम्हाला आवडेल. तुम्ही पण करत असालच, पण जरा वेगळी पद्धत असेल तुमची. तर ह्याला आता आपण काढूया. ही आपली टिक्की तयार आहे. बघा, तुम्हाला दाखवते मी. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास प्लीज सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.